वेलकम बॅक आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आणि घेऊन चाललं बी ग्रुपच्या शेवटच्या मॅचकडे, ज्या ठिकाणी एका बाजूला असणार आहे पपलू आणि त्याच्या सोबतीनं जतीन प्रभू. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आल्याने त्यांच्यासमोर मनीष विश्वकर्मा प्लेयर्स वर्सेस साईबाबी. चांगलं बॅटल या ठिकाणी रंगताना दिसणार आणि या चांगल्या बॅटलमध्ये कोणत्या संघ बाजी मारणार याची चर्चा आता होऊ लागली आहे मैदानाच्या चारही बाजूने. जे युट्यूबवरती बघतात त्यांच्यामध्ये, दोघांच्या प्रशंसकांमध्ये आणि सर्व अंडरआर्मच्या चाहत्यांमध्ये. फटका असा खेळलाय जसं की पंचांनी डेड बॉल सांगितलं की काय. एक धाव येताना पाहायला मिळाली. विवेक पाटील आणि वैभव निळकंठ ही जोडी ही आमची दोन्ही ऑफिशियल अंपायरची जोडी. बघा गौरव
चला मॅच चालू करू विवेक सर. चला मॅचला झाली सुरुवात. थँक्यू तुझे. एक मिनिट, एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे बघा. वसईविरार बॉक्स सेंटर क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जी नियमावली आहे त्याला बघता आपण फ्लाईटसाठी जो निर्णय घेतला होता त्याच्यामध्ये ज्या वेळेला आपण फ्लाईट टाकताना नो किंवा ऑब्जेक्शन घेतल्यानंतर रिव्ह्यू घेतल्यानंतर जे काही नो द्यात होते त्याच्यामधून भरपूर सारे इश्यूज क्रिएट होत होते आणि त्यामुळे आपण त्या फ्लाईटला बंधन घातलं होतं. फ्लाईटला जी बंधन होतं ते हटवलेलं होतं. त्यामुळे गोलंदाजी करत असताना तुम्ही व्हॅलिड गोलंदाजी करावी, त्याच्यामागचं हे रिझन होतं. पण संघांसाठी विशेष सूचना आहे की त्याचा तुम्ही चुकीचा वापर करून जर का जाणून बुजून फ्लाईटने जर का गोलंदाजी करत असाल तर त्या नियमाला परत बदलण्यात येऊ शकतं. याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. आता विषय असा येतो की या स्पर्धेमध्ये असा जर का कोणता इन्सिडेंट आला आणि तिथं नियम बदलला गेला तर त्याच्यामुळे जे ऑर्गनायझर आहेत त्यांच्या आयोजनामध्ये कुठेतरी तो एक वेगळा लागलेला डाग असेल. त्यामुळे प्लीज सगळ्या संघांना विनंती आहे, आपण ज्या प्रकारची गोलंदाजी करतो त्याच प्रकारची करा, विनाकारण कोणत्या तरी दुसऱ्या इश्यूला जागा देऊ नका. ही विनंती आहे सगळ्या संघांना. चला प्लीज मॅचला सुरुवात करायची आहे. चला सामन्याला सुरुवात होते. एका बाजूला पपुलो, दुसऱ्या बाजूला जतीन प्रभू, मनीष विश्वकर्मा बॉलिंग मार्कवरती तयार आणि चेंडूला एका धावेसाठी पाठवत असताना सिंगल धाव येताना दिसते. ऑन साइडला गेल्याचा प्रयत्न, चेंडूला अडवला गेला, एक धाव घेण्याचा प्रयत्न, यावेळेला फेकी झाली आहे. फेकी झाली आणि त्यानंतर एकदा धावून कंप्लीट केली जाते. येस येस, नो बॉल चेक केला जाणार. विवेक पाटील यांनी कॉल दिलाय की कदाचित गोलंदाज चेंडू पडण्याच्या अगोदर बाहेर गेलाय की काय. चला पॉवर प्ले. पहिल्या षटकामध्ये आपण 5 धावा पाहिल्या. खूप इम्पॉर्टंट मॅच, शेवटची आणि अंतिम मॅच या ग्रुप मधून. एका बाजूला टीम प्लेयर्स आणि त्यांच्या गेस्ट. साईबाबाई पहिला बॉल, पॉवर प्लेचा पहिला बॉल. पहिल्या षटकामध्ये 5 पाहिल्या. पहिला बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, खूप चांगले फिल्डिंग. डॉट बॉलने त्या पॉवर प्लेला झाली सुरुवात. 5-0 यापर्यंत कहाणी आहे.
खेळला हवेत आणि हवेत खेळत असताना चेंडू डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. फलंदाज बाद झाले आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. मागील मॅचचा हिरो भौमिक 5-1 धनु आमच्या सोबतून जोडले गेलेत. चला वेलकम बॅक सर्व क्रिकेट रसिक खेळाडू प्रेक्षक वर्ग सर्वांचं पुन्हा स्वागत आहे. छत्रपती चषक सध्या आपण पाहतायत. एक महत्वाची स्पर्धा आणि त्यामध्ये रंगलेला मॅच. बागपुटला गेले हलक्या त्यांना बॉलला टॅप केलं, एक सिंगल घेतलाय. धफलकावरती धावा जर आपण पाहिला तर एका धावेनं पुढे गेला, जाऊन पोहोचला 6 धावा. इंटेंट खूप महत्वाचा आहे कौस्तुभजी, कारण ही मॅच महत्वाची आहे. प्लेयर्ससाठी जितकी महत्वाची आहे तितकीच सायबा बी साठी देखील इम्पॉर्टंट वाली मॅच आहे. फटका खेळण्याचा प्रयत्न केला, पुन्हा एकदा मात्र डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल निघून जाईल. तिथे एक धाव विकेट आलाय, सॉरी विकेट येत असताना पाहायला मिळतात. फलंदाज बाद झालाय. 6 दुसरा धक्का गॉन. पाच चुकी फार मोठी चुकी. ज्या वेळेला तुम्ही फटका एक्झिक्यूट केला त्यावेळेला त्या दिशेने फक्त एकच धाव होती, तितकीशी ताकद लावायची गरज सुद्धा नव्हती. 2 गोष्टी समांतर होत्या, त्यामधून फटका फसला, चेंडू डायरेक्टली मैदानाच्या बाहेर गेला आणि मोठा विकेटचं पतन जतीन तो सुद्धा बाद झाले. कधी कधी अतिरिक्त फोर्स करायला आपण जातो आणि तो फोर्स भारी पडतो. आता तसंच काय चित्र होतं, कारण फोर्स करायला गेले बॉलला आणि ते मात्र भारी पडताना बॅटरला पाहायला मिळाला. नव्यानं बॅटर आदित्य मैदानावरती आलात. 6 2 धक्के. ज्यावेळी जुनी गाणी लागतात ना त्यावेळी काही ना थिरकायला होत आहेत, काही ना नाचावं वाटतं. पण प्रत्येक जण बाबा कॅमेरा आहेत त्यामुळे कॅमेऱ्याच्या समोर कोणी नाचायला बघत नाहीयेत. पण उद्याच्या दिवसामध्ये कदापि तो डान्स प्रत्येकाचा पाहायला मिळू शकतो. 6 2 धक्के. षटकातील पुढचा बॉल वैभव, पुन्हा गोलंदाजी ट्रॅकवरती. पुढचा बॉल बॅकफुटला गेले, फटका छान खेळला, फिल्डर होते तिथे मात्र फिल्डिंग चा दर्जा पाहायला मिळाला. बॉलला अगदी त्या बाहेरच्या दिशेनेच ढकललं, जिथे एकच धाव पाहायला मिळतात. धावसंख्या 7. 7 धावा धावपळकावरती आहेत. आता अपकमिंग 2 यंगस्टर मैदानाच्या आतमध्ये आहेत. तुम्हाला बॅटिंग करायची आहे. पॉवर प्ले आतापर्यंत पॉवरफुल बनवलाय. वैभव दादा नवार यांनी खूप चांगली बॉलिंग. पुढचा बॉल रेडी आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न, खूप चांगली फिल्डिंग. प्रयत्न करतायत धनु, प्रत्येक चेंडूवर काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न करतात, मोठा ब्लास्ट करायचा प्रयत्न करतात, परंतु फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये तितकीच वेगाने सुरू आहे. चर्चा करतायत, चर्चा महत्वाची आहे कारण पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावपळकावर आहेत 8 वर 2. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपला. धावपलकावरती धावा आहेत त्या 8-2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसऱ्या षटकाला सुरुवात होत आहे. समीर तयार. पहिला बॉल स्ट्राइक एंडला भूमी. पहिलाच बॉल, फटका छान खेळलाय, बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या पार, बिटवीन द गॅप मध्ये आलेला चौकार. थँक्यू. समीरचा हा बॉल, लोवर फुल टॉस बॉल, बरोबर चेंडूला गॅप मधून पटवलं आणि काय जबरदस्त बॅटिंग करतायत. अपकमिंग यंगस्टर आहेत आणि अपकमिंग यंगस्टरचा बोलबाला आतापर्यंत या स्पर्धेमध्ये जबरदस्त राहिलाय. पहिल्या मॅचचे हिरो या मॅच मध्ये सुद्धा खूप चांगली बॅटिंग करतायत. पुढचा बॉल रेडी आहेत. चर्चा करतायत वारंवार फिल्डिंग मध्ये केलेला बदल. धाबा धावपळ करतायत 12. 1 चेंडू 12 धाबा. पुढचा बॉल समीर रेडी आहेत. समीरचा हा बॉल, हो यावेळी खूप चांगली फिल्डिंग. दुर्गेश, काय जबरदस्त फिल्डिंग, शानदार फिल्डिंगचा नजारा. टप्पा पडल्यानंतर चेंडू वेगाने आला दुर्गेशकडे आणि ज्यावेळेला आला त्यावेळेला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला फेल्ड करून फेकी केली. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट झाले. 13 वर 2. दर्जेदार क्षेत्ररक्षणाचा नजारा मात्र मैदानावरती पेश केला जातो. अंडरआर्म क्रिकेट म्हटलं तर याच पद्धतीने खेळलं जातं. तुम्हाला फिल्डिंग करायची असते, तुम्हाला मध्ये बॅटिंग करायची असते, काही वेळा तुम्हाला चांगली गोलंदाजी करायची असते आणि या सर्व काही गोष्टींचा मेळ अर्थात अंडरआर्मचं क्रिकेट सध्या आपण पाहता. धावसंख्या 13, 2 गडी बाद. पुढचा बॉल पुन्हा लोअर फुल टच बॉल खेळण्याचा प्रयत्न, सरळ बॅटने खेळायचा होता परंतु नाही खेळू शकले. फटका आलाय डॉट बॉल. ज्या डॉट बॉलची गरज होती तो डॉट बॉल आलाय. डॉट बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल समीर कमबॅक करतायत, कमबॅक करावा लागणार आहे. पुढचा बॉल रेडी आहेत. बॉल इन ट्रॅकवर ऑन साइड घालण्याचा प्रयत्न, ताकद भरपूर लावली होती परंतु निखिल चेंडू खाली आले, चेंडूला अडवलं, सिंगल कंप्लीट झाले. 5 चौकारानंतर खूप चांगलं कमबॅक आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये केलंय धनु समीर यांनी.
एक चर्चा नक्की त्या दिशेने आपण येणार आहोत. या ओव्हर नंतर 14ला 2 धक्के आतापर्यंत लागल्यात. भौमिक स्ट्राईकला 7 त्यांनी बनवल्यात, आदित्यनं 2 बनवल्यात. समीर तयार, समीरचा बॉल पाठीमागे चाललाय त्या ठिकाणी. डॉट बॉलची कहाणीच आपल्याला पाहायला मिळेल, कारण कुठली ऍक्शन त्या ठिकाणी मात्र बॅटरची नव्हती, त्यामुळे पंचाने मात्र ते घोषित केलं. पहा पुन्हा एकदा अगदी सोडून देण्याच्या प्रयत्नामध्ये होते. हा बॉल डॉट बॉल आलाय. धावसंख्या धावफलकावरती 14ला 2 धक्के. येस, डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. 14वर 2. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा रेडी आहेत. बॉल इन ट्रॅकवर समीर. समीरचा हा बॉल स्ट्राईक हँडला भौमिक. ओ वेगवान बॉल. पहिला अटेम्प्ट चुकला, दुसरा अटेम्प्ट वर त्वरित गेले, चेंडूला अडवलं, पुन्हा आलाय मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल. पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती 14ला 2. डीजेला ऐकणार आहोत आणि लगेच वळणार आहोत मैदानाच्या दिशेने. ए वाईस इकडे. हे रात्री ज्या खोऱ्याडामध्ये कोंबड शिरलया. हे तिलिया रोली. बस बाबा. मैदानाच्या आतमध्ये जाणार आहोत, जिकडे आतापर्यंत 1-4. 14वर 2. शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. धनु इकडून किमान 10 धावा येणे गरजेचं आहे. आजच्या दिवसातील पहिली मॅच 24 धावांचा बचाव आपण या मैदानावर पाहिलाय. येस कौस्तुभ, तुझ्या जोडीनं समालोचन करण्याची मजा काही वेगळीच आहे. आणि त्यांनी म्हणजे भरपूर वेळा समालोचन केलं, पण आज कौस्तुभच्या जोडीनं जे एंटरटेनमेंट मजा येत आहे ती काही वेगळीच येत आहेत. मजा नाही, जाम मजा येत आहेत. 3 ओव्हरचा खेळ संपला. 14ला 2. पुढचा बॉल फटका खेळलाय क्षेत्ररक्षक. फिल्डिंगचा नजारा मात्र मैदानाच्या मध्ये सध्या सिद्धूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. बॉलला अडवलाय का, तर समोरच्या टीमच्या धावाही अडवल्यात सध्या कौस्तुभ. या शानदार फिल्डिंगचा नजारा. 3 धावा वाचवल्यात. प्रयत्न भूमिक करतायत, प्रयत्न आदित्य करतायत. एक बाउंड्रीसाठी, एक मोठा ब्लास्टसाठी प्रयत्न, संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. पुन्हा तर रेडी आहेत विशाल. ओ मागच्या यष्ट्या वाकवल्या आणि काय जबरदस्त बॉल. आतमध्ये येणारा बॉल, दांडी गोल, फलंदाज बाद, गॉन. जल्दी फोकस करो. थँक्यू. आता परफेक्ट दांडी गोल केलायत आणि ही एसटी मात्र आपण पाहिलं तर डिस्ट्रॉय होत असताना फलंदाजाला माघारी परतावा लागलायत. तुम्ही खेळत असताना तुमचा स्टान्स खूप महत्वाचा. तुम्ही कुठे खेळता ह्या गोष्टी बॅटरला माहीत असणं गरजेचं आहे. बाबा त्यांनी इतकी स्टंप दाखवली होती, गोलंदाजासाठी ती मेजवानी होती. त्यांना सांगितलं की इतकी एसटी दाखवल्यात, मग ती मी वाकवणार. एसटी वाकवल्यात, धावफलकावरती धावा आहेत. 15ला 3 धक्के. पुढचा बॉल. विशाल रेडी आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल खेळत असताना खूप चांगला ड्राईव्ह, सिंगल कंप्लीट झाले. पहा इकडून आता मॅगी मैदानाच्या आतमध्ये आहेत. धावांचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये झालाय 16. 3 चेंडूचा खेळ. येणाऱ्या 3 चेंडू मध्ये एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. यस, चर्चा त्याची होईल, परंतु चर्चा या बॉल नंतर आणखीन एका गोष्टीची होत आहेत. फटका खेळण्याचा प्रयत्न, बाहेर गेलाय. कॅच घेतलाय का? अंश अतुल निमदेकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. जर बाहेर कॅच घेतला असेल तर त्या प्रेक्षकाने यावं. 100 रुपयाचं पारितोषिक अंश अतुल निमदे यांच्या माध्यमातून. चर्चा मी त्याच गोष्टीची करणार होतो. आणि जो पकडेल त्यांनीच यायचंय बाबा. दुसऱ्याने आलं तर ते पारितोषिक भेटणार नाहीत. ज्यानं कॅच घेतलाय, आज शुक्रवारचा दिवस आहे, असा पण तिखट जेवणाचा दिवस आहे बाबा. चिकनची सुविधा तर होईल अर्धा किलो. या 100 रुपयाचा पारितोषिक भेटलाय. 16ला 4 धक्के. अंश अतुल निमदे यांच्या माध्यमातून तुम्हाला ते 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. हे आपले विजेते आहेत, त्यांना हे दिलं जात आहेत. हीच खरी अर्थानं छत्रपती चषक आहेत. इथे पारितोषिकांचा वर्षा होणार. जर बाहेर कॅच घेतल्यानंतर तुम्हाला 100 रुपये भेटणार. अनेक सारे पारितोषिक कौस्तुभ आपल्याला स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. म्हणून तरी स्पर्धा आता एका वेगळ्याच लेवलवरती सध्या चर्चा या स्पर्धेचं होत असताना पाहू शकताय. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा आहेत धावफलकावरती 17. 17 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 18 धावेच्या लक्ष्याचा पाठलाग हा मैदानाच्या मध्ये करायचा आहे. तो टीम प्लेयर्सला कशा पद्धतीने करतील याची चर्चा करूयात एक छोटासा ब्रेक नंतर.
गब्बर सिंह ये कहकर गया 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 जो डर गया वो मर गया। थँक्यू. नेक्स्ट माझा टॉस होणार आहे आणि टॉस साठी ग्रुप नंबर एफ ला होणार आहे सुरुवात. शेवटचा आणि अंतिम ग्रुप या स्पर्धेमधील अष्टविनायक विरार आणि त्यांच्या अगेन्स्ट जीवदानी माऊली पुलपाडा. चला या. ओके, मॅच संपल्यानंतर पपलोनी सुद्धा यायचं आहे कारण चेंडू बॅनरला टच झाला होता, कटआउट बॅनरला, त्यासाठी कॅप सुद्धा देण्यात येणार आहे. टॉस त्या ठिकाणी केलं जाणार आहे. आदरणीय कुशल दत्ता भिसे साहेब यांना विनंती असेल आपल्या सोबत टॉस केला जाईल. आमचे समालोचक मित्र कौस्तुभजी मेहर त्या ठिकाणी जॉईन असणार आहेत. आदरणीय कुशलजी भिसे साहेब मात्र त्या ठिकाणी जॉईन आहेत. त्यांच्यासोबत आपण टॉस करूया. छत्रपती चषक 2026 महत्वाचा पुढचा सामना आपल्या भेटीला येतोय. जसं कौस्तुभजीने उल्लेख केला की शेवटचा ग्रुप आहे एफ, शेवटचा ग्रुप आणि त्यामधला पहिला मॅच. या कुशल भिसे साहेब आपल्या शुभ हस्ते टॉस होणार आहे. अष्टविनायक विरार आणि त्यांच्या अगेन्स्ट जीवदानी माऊली पुलपाडा. डीएनसीसीचे डिफेंडिंग चॅम्पियन जीवदानी माऊली पुलपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट अष्टविनायक विरार. पहा तुम्हाला जे पॉकेट्स दिले जाणार आहेत, एकामध्ये लिहिलंय गोलंदाजी, दुसऱ्यामध्ये लिहिलंय फलंदाजी. चॉईस करायचंय. ओके, येस. पहिली बॅटिंग करतील अष्टविनायक विरार आणि त्यानंतर गोलंदाजी करतील जीवदानी माऊली पुलपाडा. चर्चा करायची आहे. पहिली बॅटिंग आहे, किती धाबा बनवायचे आहेत? नक्कीच आम्ही 35 ते 40च्या दरम्यान आम्ही स्कोर करायचा प्रयत्न करू. डिफेंडिंग चॅम्पियन राहिले होते डीएनसीसी मध्ये जीवदानी माऊली पुलपाडा. कशा प्रकारे आता खेळ यांच्या समोर बघायला मिळणार आहे? संघ तर चांगला जोरदारच आहे आणि परफॉर्म चांगला करतोय आणि त्यानुसार आम्हाला तसा खेळ दाखवा लागेल या मंचावरती. आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन तर शब्दच नाही आहे त्या आयोजनाला. म्हणजे एवढं अप्रतिम त्यांचं आयोजन आहे आणि त्यांची मंडळी ही कायमस्वरूपी त्यांना सपोर्ट करते आणि आम्ही सुद्धा त्यांना सपोर्ट करतो आणि पंकज दादा तर आहेच. छान आहे. येस, खूप साऱ्या शुभेच्छा. विजय, आता प्रथम बॉलिंग करायची आहे. कशा प्रकारे माहोल बनलाय डीएनसीसी मधून स्पर्धेनंतर या छत्रपती चषकामध्ये? माहोल तर असा काही नाही, जे आम्ही नॅचरल गेम आहे ते खेळण्याचा प्रयत्न करू. आता प्रथम बॉलिंग करायचे, किती धावांपर्यंत थांबवायचं आहे? आम्ही कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजनाबद्दल बोलायला झालं तेवढं कमीच आहे. खूप अतिशय उत्कृष्ट आयोजन आहे. पहिलंच वर्ष आहे. खूप चांगलं आयोजन केलं आहे, त्याबद्दल त्यांना धन्यवाद. एक प्रश्न शेवटचा विचारायला आवडेल. डीएनसीसीच्या चॅम्पियन झाल्यानंतर किती जल्लोष केला होता गावामध्ये? जल्लोष तर खूप चांगलाच झालेला आणि मजा पण आलेली खूप. यस, खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघाला. तर हवाला असे अष्टविनायक विरार बॅटिंग करणार आहेत आणि फिल्डिंग करतील जीवदानी माऊली पुलपाडा, डिफेंडिंग चॅम्पियन. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. अगदी कोणालाही तुम्ही कॉमन प्रश्न विचारला की आयोजन कसं आहे, कोणी सांगू शकणार नाहीत इतकं चांगलं आयोजन आहे. कारण प्रत्येकाच्या मुखातून एकच शब्द येतात की इतकं चांगलं आयोजन. अंडरआर्म क्रिकेटमध्ये जे अपेक्षित आहे त्यापेक्षाही मात्र सुंदर आयोजन आपल्याला आज खऱ्या अर्थानं पाहायला मिळत आहेत. त्यामुळे छत्रपती चषकाची सातत्याने चर्चा होऊ लागल्या आहेत. पहिल्या 4 बॉलचा खेळ, 8 धावा धावफलकावरती आहेत. हलवारपणे खेळण्याचा प्रयत्न केलाय, बॉल पाठीमागे चाललाय, तिथे एक सिंगल येत आहेत. साहेबाचा बीचा संघ खेळतोय, साहेबाचा एचा संघ जास्त एन्जॉय करतोय कारण पाठीमागून तिथे एन्जॉय, सर्वाधिक जास्त एंटरटेनमेंट सध्या मैदानाच्या मध्ये केलं जात आहे. कौस्तुभजी, हीच तर खासियत आहे, हीच तर मजा आहे आणि हेच तर एंटरटेनमेंट आहे. सिंगल कंप्लीट झाले. 5 सहज सुपररीतीने धाबांचा पाठलाग होतोय. कुठल्याच प्रकारचा दबाव दोन्ही बॅटरवर नाहीये कारण धाबा बनवायच्यात फक्त 18. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 10 धाबा झाल्यात. आमचं कॉमेंट्री बॉक्स, आमचं कॉमेंट्री पॅनल आहे, जिकडे आमचे डीजे मॅन, आमचे धनू, त्यांच्या बाजूला आमचे ऑपरेटर नयन तांडेल, त्यांना आपण पाहतोय. बिग स्माइल, चॉकलेट बॉय आमचा नयन तांडेल, ज्यांना आपण आमच्या मुख्य स्क्रीनवरती पाहायला होतं. आता मॅच कडे बोलणार आहोत. तेवढी धनू रेडी आहेत. धावफलकावरती धावा झाल्या 10 धावा 1 षटकाच्या समाप्तीनंतर सेकंड ओव्हरला सुरुवात. टॅप करायचा होता, चेंडूला मात्र खेळून काढलाय. मनीष शिका बाजूला, सिद्धांत ही जोडी मैदानाच्या मध्ये आहे. 18 धाव्यांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. लक्ष काही तितकं मोठं नाही आहे, परंतु आता 17 बॉल मध्ये 8 धावेची गरज. पुढचा बॉल
वेगवान टाकलाय, त्याला खेळून काढलाय, टॅप केलाय, एकदा येत आहेत पंच. आता तिसऱ्या पंचांकडे रेफर केल्यात. नो बॉल आहे की नाही, पायाचा तो नो बॉल अगदी पाहायला मिळेल की नाही याच्यावरती चर्चा सध्या केली जात आहेत. पाहूया काय घडलंय ऍक्शन रिप्ले मध्ये. तुमच्या स्क्रीनवरती ऍक्शन रिप्ले. पंच आता पाटील मेगा स्क्रीनवरती ते दृश्य तुम्हाला दाखवले जात आहेत डीबीएनच्या माध्यमातून. फेअर डिलिव्हरी आहेत, चांगला बॉल आहेत असं पंचाने सांगितलंय. धपलक्यावरती धाबा 1-1. 16 मध्ये 7. ओ ड्राईव्ह केलं, पुण्यात अलकाताना चेंडूला ढकलून दिलायत. एकदा वेत असताना पाहायला मिळतात धावसंख्या पुढे गेल्यात, जाऊन पोहोचते ती 12च्या घरामध्ये. 15 बॉल मध्ये 6 धावेची गरज. 15-7 21 सहज सोप्या रीतीने त्या धावांचा पाठलाग होतोय. कुठल्याच प्रकारचा दबाव नाहीये. दोन्ही बॅटरने खूप चांगली बॅटिंग केले. आता तुम्हाला इकडून अटॅकिंग फिल्डिंग लावायचे, अटॅकिंग फिल्डिंग मध्ये डॉट बॉल आणायचे आहेत, विकेट आणायचे आहेत. तो प्रयत्न करावा लागणार आहे, तरच तुम्ही या मॅच मध्ये पुन्हा परत येतील. पुढचा बॉल रेडी आहेत स्वतः कर्णधार. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू गॅप मधून गेलाय. चेंडू गॅप मधून 4 धाबा आल्यात आणि आता फक्त या मॅच मध्ये औपचारिकता बाकी आहे, कारण फक्त एका धाब्यांची गरज. पहा कशा प्रकारे हा शानदार दमदार स्ट्रोक बरोबर गॅप शोधला आणि गॅप मधून जात असताना 4 धाबा आल्यात. लवकर फिनिश होण्याचे चान्सेस आहेत. ही मॅच थोडी लवकर फिनिश होईल असं चित्र दिसतं. 13 बॉल मध्ये 1 धावेची गरज आहे. आतापर्यंत 12,501 लोकांनी ही संपूर्ण स्पर्धा आजच्या दिवसामध्ये पाहिल्या आहेत. ते व्ह्यूअर्स आपण आतापर्यंत डीबीएन लाईव्हला पाहिलं नुकताच छत्रपती चषकामध्ये. पुण्याचा फटका खेळलाय छान पद्धतीनं आणि अशा पद्धतीनं हा सामना चौकारानं फिनिश झालाय. सामन्याला जिंकलायत टीम प्लेयर्सनं, त्यांचा पण करूयात कॉंग्रॅच्युलेशन. टीम हाडलक सायबा बी या स्पर्धेमध्ये पण सहभागी झाला, त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं छत्रपती चषकाच्या वतीनं आपल्या मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत. पुढच्या मॅचला लगेच